चला आता जरा घरातच आता जोर काढतो. ओके. हा तयारी तर आता सगळी झाली. आजचा दिवस व्यायाम पूर्ण झाला. चला आजच्या दिवसाची तर आता पूर्ण तयारी झाली. आता जेवण करतो, थोडा झोपतो आणि नंतर उद्योगाला लागतो. साक्षी बोला ना. झाला स्वयंपाक? हो हो. बरं उरक, तुला कॉलेजला जायचंय. उरकते ना उरकते. बर कॉलेजला जाय आणि व्यवस्थित जायचं आणि व्यवस्थित यायचं. हा हा मी चालू गावात फिरायला. जीव झाला लवकर उरकते, कॉलेजला वेळ होईल जायला. उरकत नाही काम एकटीला मला. कॉलेजचा ड्रेस घालूनच बसते. का दादा दादा बघूया. हो आमदा का महाराष्ट्र केसरीच महाराज दिसती. बघू रे लय नुकसान का आणू. असं कसं रे? तयारी तर धरली. धरली का? हा बघू एक नंबर आला पाहिजे बघ. बघू लय नुकसान का आणू. हा चल येतो मी नाश्ता करून. हा ये. चल जाऊ का मग? हा आणि व्यायाम करून करून आता खूप झालं. आईला नाद तर कुस्तीचा पूर्ण धरलाय. कुस्तीचा नाद धरला की अभ्यास बुडतोय आणि अभ्यासाकडे जोर तेव्हा तर शेतीतलं काम बुडतंय आणि सगळंच शेतीचं नाही करावं तर पैशाची अडचण. डोकं तर नुसतं हँग होतंय. चला एवढं वर्ष बघतो काहीतरी.
नाही या वर्षात काही जमलं डायरेक्ट आपला काहीतरी बिझनेसच करतो. एवढे वर्ष बघतो आणि नाहीतर काहीतरी आपलं डोकं लावतो. 2 रुपये कुठेतरी कामाची बघितल्याशिवाय जमणार नाही आता. कॉलेजला खूप वेळ होते. चालला कुठं नाही, चाललो घरी. घरी चाललो मी. हा काय म्हणतो? काय नाही, काय दिसत नाही कुठे जात असतो काय? इथंच आहे बाबा. इथंच आहे वय. हा काय दिसत नाही. अरे इथंच आहे. कुठं कसं मग बाकी बाकी काय ना, तुला दिसत नाही कुठं असतो काय. मी इथंच असतो. अरे आता मी दाद्यापासून आलो. काय व्यायाम हानीत होता तो. महाराष्ट्र केसरी लढायचा म्हणतोय तू. हा. अरे मग साक्षी जाईन बाबा. कोणची साक्षी? अरे ती नानाची खाल्ल्या आळीच्या नानाची. तू साक्षीचं काय असं? अरे आवडती नक्की मला. ती आवडते तुला? तिला आवडतो का तू? काय माहिती, पण ती त्याच्यावर लई नव्हती बाबा. आज मग अवघड व्हायचं रे. दादाचं कांडच करावं लागेल काहीतरी. काय करायचं? मग साक्षी हातातून कशी जाईन मी म्हणतो रे. अरे पण तुझ्या जवळची मैत्रीण आहे ना, म्हणून तुझ्यासाठी दुःख मानतो. साक्षी होय नानाची आपल्या. हा असं होय. मग काय म्हणतो बरं मग तू? तेवढं पाहिजे ना. केवढं? तेवढं. कोणचं रे? साक्षीचं माझं रे. असं म्हण ना तू. स्पष्ट सांग ना मग. मला वाटलं तुला कळत असेल. हा बरं आड्यातली बर बर चालतंय. बघू नाद नको नाही का, चुना नको असा. नाही चुना नाही लावत रे. हा घेतो गाठ तिची मी. दादा एवढं का हे करतय? काय नाही एवढं. तयारीने एवढ्या? हा लय जिम हानीत होता म्हणला. तशी जिमच काढावं लागेल आता. हा बघावं लागेल काहीतरी. चल मग चल बघू पुढची तयारी. चल पोरं, तेवढं करणार ना पण. हा 100% चल. विश्वास आहे ना माझ्यावर रावल्या तुझा. कुठे चालली? दिसत नाही, कॉलेजला चालली मी. बरं एक काम होतं माझं, लय महत्वाचं आहे. कोणतं काम होतं? होतं तू सांगणार नाही ना कोणाला? हा नाही सांगत, बोल. मी तुझे लय कामं केले, तुला माझं हे काम करावं लागेल. मग लय कामं केले म्हणजे करावंच लागणार आहे. हा केले तर हा ते सांगणार नाही ना कोणाला? नाही सांगणार, बोल. खरं ना? नाही सांगत, मला कॉलेजला वेळ होते. बोल बोल पटकन. ते दाद्या नाही का, हा त्याला तू प्रपोज मारणार दाद्याला. म्हणजे सगळं मी खोटं त्याला करायचं. प्रपोज मारू का तो मला मारणार? तू त्याला मार. मी त्याला प्रपोज मारू? हा. हा हा हा, असं काही होणार नाही. मी नाही मारणार. ऐकून घे ना 2 मिनिटं. सगळं खोटं करायचं आपल्याला. नानाला कळलं ना, जीव घेऊन टाकन तो. नानाला कोण सांगणार आहे? आपल्याला फक्त तिघालाच माहिती आहे ना. नाही नाही नाही, नानाला कळलं ना आपल्या दोघातच तर- राहील सगळं. दोघं नाही, मला विचार करायला लागेल. नाहीतर बरं सांगणार कोण आहे आपल्यात? कोण सांगणार आहे म्हणजे? इथं भिंतीला कोणी कान नाहीच. असते. पण इथं कोण नाही ना. पण बरं, पण एक अट आहे माझ्याकडे ना. जिम्मेदार राहिली लागली. नाना तू नाही सगळे करत. कामं करायचे. हा करतो. हा? हा, मी तुझे जे जे काम सांगितलं करतो. ते सगळं करायचं. आता तर पण मी मीच मानेन. केलेत ना. पण आता जे नाही केलं ते पण करायला हा लागलं. चालते. हा हा चालते. हा. कोणतं काम आहे बोल? दाद्याला प्रपोज मारायचा. कसं मारू? कसं मार तुझ्या पद्धतीने. बघ, काही इकडे तिकडे झालं नाही मी पाहिजे. आहे ना, माझा विश्वास आहे ना तुझा. हा सगळं तू जिम्मेदारी घे. हा घेतो मी. चालतंय. बरं सांग मग कसं हे करायचं, प्लॅनिंग तू कर. हा चालतंय. झालं का तुझे काम? चल हा, मला झालं. कॉलेजला पण तेवढं निघायचं. करा नक्की. हा करते. जा जा, जा. बरं, चालतंय. काय जायचं? अय संते, हा बोल ना रावले. बस भाऊ बस. काय बस 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 बस. अरे काय रानात जायचं होतं, तू आलास. काय करतो ना?
अरे काय करावं लागेल ना काहीतरी. बरं आपल्या कामच काय झालं? तुझं काम झालं ना दादा रावल्या. तुला चालू गोड्याचा माणूस आहे. खरं सांग. शपथ म्हण तुझं काम झालं. तिथं दिसेल तिसरंच कनेक्शन जोडून मला सोडून तुला सोडून कसं? माझंच कनेक्शन पडलं ना. तुझंच पडलं. आकडा भारी पडलाय ना पण मग विषयच नाही राव. पण माझाच पडलाय ना. माझ्या विश्वास ऐक नाही तुझा रावल्या. हाय पण तू कधी काही चाटळपणा पण करतो. नाही रे तसं असतं का कधी मित्रासाठी तसं नसतं. तू लय चालू गोड्याचा आहेस. अरे नाही ना केलं म्हणजे ना तुझं. बरं तुझ्यासाठी राजा पार्टी बर ते बघू काही पण घे. हा तुला वहिनी भेटली ना. हा. बाकी बघू रे एकदा उरकून तर टाक. पण वहिनी मस्त आहे ना. वहिनी विषय येत नाही ना. खरं हो म्हणली ना. शपथ मला भेटायचं पण तुला. हा भेट. कधी आता मग विचारावं लागेल ना मला. कधी सांगणार निरोप? मी निरोप संध्याकाळी सांगेन तुला. जमल का? तू मोबाईल स्विच ऑफ करू नको नाही कुठं काय नाही फोन नाही नाही. मी राहणार आहे. माझं रान माहिती आहे ना तुला. मग राहणार आहे मी जर मोबाईल नाही लागला तर. चालतं मग जाऊ का? खरं खरं म्हणलं ना तुला आता मी. बघ हा तुला भरोसा नाही. सर मला संशयच असल्यासारखं वाटतं. मग जायचं का आता तिच्याकडं संशय येत असला तुला तर. नाही काय भेटाय पुढे. हा, मग चल येऊ का? हा चलतो. बुटकीच्या काय मनात आले काय ना आज. कशाला असतील राव. मी काय त्या क्षेत्रातलं वाटलं काय तिला. यायला येडीच सगळं. माझ्याकडे बघून हसायला लागली. काय त्या गोष्टीतला पडणारा वाटलं काय तिला. काम करावंच लागेल. तो तर माझ्याकडे बघणं गेला. बघतेस कसा बघत नाही तर. अशी त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते ना. असा कसा नाही बघत बघतेच आता. बघा शोधावं लागेल. कशी जाऊ काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. ए दादा हे काय ग तुझं. सकाळी पण कॉलेजवरून येताना असत होती तू. मला ना एक तुला काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय तुला. बोलू का? हा राग तर नाही येणार ना. राग पण मला आवडलं तर नाही राग येणार. नाही आवडलं तर राग येणार ना. काय काम आहे. काय काम आहे म्हणजे काय काम असलं तरीच बोलायचं का. आपण बोल की. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला नाही आवडत. नाही आवडत म्हणजे मी आता तुला माहिती ना मी कॅरियर समोरून तुला मुलगी प्रपोज करते तू खुशाल नाही म्हणताय. नाही माझं कॅरियर मला पूर्ण करायचं पहिलं. मला ते काय सांगू नको. मला असल्या प्रेमाच्या ह्याच्या भानगडीत पडायचं नाही आताच. नाही तू मला होकार देणार आहे की मग मी जीव देईन. नाही मी नाही होकार देत. नाही ना होकार देत. माझ्या पुढे माझे काम आहेत. मला ते पूर्ण करायची पडली. हा ना तुला कामाचं पडलं. तुला माझं काही नाही ना. अरे पाठ 4ला उठतोय मी व्यायाम करायला. बघ एकदा मी नाही का लास्ट विचारताय तू मला होकार देणार आहे का मी जीव देईन जाऊन. नाही त्या गोष्टीत तर मी नाहीच ऐकणार तुझं. आणि तू का परत माझ्या मागे लागली. तुम्हाला आवडते म्हणून. अरे आवडायचं झालं पण मी माझं कॅरेक्टर तयार करतोय. मला सांग तू नाही ना हो बोलला असं ते बघतेस मी. अगं रडायला पण तुला काय मी कधी शब्द दिलाय का तुला कधी शब्द दिलाय. तुझं मन दुखवलंय कधी मी. नाही 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 तू काय बोलू नको. मी जाते जीवच देते.
तूच सुरू केलं ना बघायला. मी काय बोललेल तुला? नाही तुम्हाला सांग, नाही तू होकार देणार आहे की नाही? नाही, माझं कॅरियर पूर्ण होईपर्यंत मी नाही करू शकत काही. बरं ठीक आहे, कारण चल मी- बघतोस तुला. नाही, मी माझं कॅरेक्टर तयार करतोय ना. कोणी पण येत आहे, काय पण म्हणतंय. मी काय दुसऱ्या मुलासारखा मुलगा वाटलो का काय माहित. आई ग पडले. पडली ना? कशाला आली तिकडं? चल तुला काय खाली- एवढं लागलं? चल खाली झोप. नाटकी करते. जाऊ. परत यायचं नाही का? काळजी नाही, काही नाही. याच्या नादामध्ये सगळं ते लागते. साक्षी झालं का काय? काय झालंय म्हणजे? हा तुला काय काम करायला लय सांगितलं? मोठं काम दिले तू. काय झालं? ते दाद्या का ताद्या काय तर माहित नाही. काय झालं तुला? किती मारला असतं मी मरूनच गेली असती. का मारलं तुला ते तिने? पायात लागलं, एवढं दुखत आहे. काय लागलं तुला? का धकलून दे त्यांनी? का बरं? काय तुझ्या प्रेमाच्या त्या जाळ्यामध्ये पाडवं नाही, तरीच मला पाडून टाकलं खाली. कस काय पाडलं तिने? कसं काय पाडलं विचार नको. जा तू काशी कर तिकडं. मला विचारावं लागत त्याला. जा, जा. अरे थांब ना, ऐक ना. जा मला ऐक. अरे ऐक ना. काय सांगू आता मी, अवघड झालं बुवा आता बाहेर. कुठं चालला? इकडे इकडे काय रावले? आला खुशखबर आणली ना आज भेटायची. काय खुशखबर? सगळं उलट झालंय बाबा इथं. काय झालं? सगळं उलट झालंय. काय झालं? ती साक्षी नाही का, ती साक्षीने उलटच केलंय सगळं. तू केलं का तिने केलं? तिने केलं रे. काय झालं? तिने नाही का, ती दाद्या नाही का पैलवान, त्यालाच प्रपोज आणला मी. आणि खरं खरं सांग. अरे तिने खरं खरं मारलं ना. सांग. अरे तिने मारलं ना. नाही नाही, तू तू तू- तू गेम काय केली? अरे खरं खरं सांग. मी नाही केलं, ते मारलं ना दाद्याने तिला. तिने नाही केलं. दाद्याला मारलं ना तिला. ती तिच्या दाद्याच्या मागं पळाली. दाद्या नाही म्हणला. दाद्या म्हणला माझं. मला हे सांग, त्यांचं जुळलं कसं? ते मलाच माहित नाही. अरे खरंच ना, अरे खरंच ना रावल्या. रावल्या ऐक ना, ऐक ना रावल्या ऐक ना रावल्या. अरे रावल्या, अरे सांग, सांग. अरे सगळं उलट झालं. हा. मी त्यांचं जुळून देत होतो, पण म्हणजे माझ्या गेम केला. तुझ्या गेम झाला तो सगळा. पण ते काय झालं, मला वाटलं दाद्याला पटन उद्या तो महाराष्ट्र केसरी होईल, पण दाद्यानेच लावली हाकलून ती. दाद्या म्हणला मला नाही पाहिजे असलं काय, माझं करिअर खराब होईल म्हणला. म्हणजे तू मला ती नाही मिळून दिली. मी त्यांची सेटिंग लावित होतो. आता तू कुठला इथं गली गुलीत हिंडणारा माणूस, तो कुठे जाणार उद्या? तुझं काय आहे? मित्र म्हणून तू विश्वास ठेव. काय याचा विश्वास? तुला कोण तुझा ओळखत विश्वास का तरी ठेवला. इथं? कोण ओळखत तर तुला इथं? त्या दाद्याला सगळे अख्खे गाव ओळखीत. दाद्या नाव काढलं का तेव्हा म्हणजे 1 नंबर पोरगा इथं गावात आपल्या. तुझा काय जाण काय नाही, 1 नंबर आहे दाद्या. तू काय खरं नाही तुझं. तुझा हा. 1 नंबर आहे दाद्या, तुझं काय खरं नाही. या माय गेल्याने माझ्या गेम केला का? याला दादा वाटला का फक्त थोडं अभ्यास वगैरे करतो म्हणून? अरे मी पण हुशार आहे ना. तिला पण ते दिसलं का? माझ्यामध्ये प्रेम नाही दिसलं का? नाही रे, तिची चूक नाही, त्याची चूक नाही. हा तू काहीतरी करतो ना, आपण पण काहीतरी करायला पाहिजे. आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत ही गावात मी पाऊल टाकणार नाही. मी पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार. बाय. जोपर्यंत मी काही होत नाही तोपर्यंत गावामध्ये पाऊल नाही टाकणार. माझ्या गावाला आजपासून बाय बाय. प्रत्येकाची जिद्द काहीतरी असते. तर तुम्ही पाहू शकता, दाद्याला पैलवान व्हायचं आहे, तर त्यानंतर त्याला अभ्यास पण करून नोकरी लागायचं आहे. आणि ह्या परिस्थितीनुसार त्याला स्वतःचं प्रेम पण सोडावं लागतंय. आणि हा एकीकडे रावल्या प्रेमासाठी तडपवतोय, पण त्याच्याकडे काही नसल्यामुळे शेवटी रावल्याला त्याचं गाव सोडून जावं लागलं. आणि मित्रांनो, आयुष्यात काहीतरी करा. आयुष्यात काहीतरी केलं तरच आपलं आयुष्य चांगलं आहे. ह्या शॉर्ट फिल्ममध्ये आम्हाला एवढा संदेश